तिकडून एक गाडी सोडतायत आणि हा रस्ता बघा. अरे बापरे. तो जो डॅम्प आहे ना तो फुटलेला डॅम्प आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे तिसरा डे सिक्कीम टूरचा. तर आता आपण निघालो आहे गँगटॉक टू लाचुंगमध्ये. तर तुम्हाला एक रूम दाखवतो जिथं आम्ही 2 दिवस स्टे केला होता. ही सिम्पल रूम आहे. इथं ही गॅलरी आहे, ही गॅलरी आणि व्ह्यू बघा, एकदम खास व्ह्यू आहे. ठीक आहे, आता सगळा बेड अस्ताव्यस्त पडलाय. हे कपाट दिलं होतं. तर आजची गाडी आहे, कारण की वरती मोठ्या गाड्यात जातात, बारक्या गाड्याला आलो कार वगैरे ला थार अशाच गाड्या लागतात. कारण की वरती आहे 16 फीटावर लाचूक, त्याच्यामुळे आपल्याला ती गाडी आहे. आणि इकडे एक प्रॉब्लेम असा आहे की इकडे तुम्हाला फक्त आहे ना हॉटेलला न्यायचं काम करतात. बाकी कुठं फिरायचं असेल एक्स्ट्रा चार्जेस घेतात. म्हणजे आता तुम्ही कुठल्याही स्पॉटला जा, प्रत्येकाचे स्पॉटचे वेगवेगळे चार्जेस आहेत. 4000, 3000, 2000, 1000. तर इथं आहे लुटायचं प्रमाण मनालीपेक्षा जास्त आहे, त्यामुळं येताना काळजीपूर्वक या. तर आज आपला दिवस तिसरा आहे आणि आता गाडीचा टायर खराब झाला आहे. तो टायर चेंज करत आहे, कारण की वरती गेल्यावर तिथं टायर काय नाही आहे. 16,000 फुटांवर आपण जाणार आहे. लाचुंग 14,000 फुटावर आहे. 16,000 फुटावर 0 पॉईंट आहे, जो की 4,000 देऊन आपण एक्स्ट्रा करतो आहे. कारण की पॅकेज जो टूर ऑपरेटर होतो त्यांनी काय इन्क्लूड केलं नाही त्यात. तर आपण आता फसलो आहे, त्यामुळे आपल्याला द्यावे लागणार. आणि हा बघा, हा हसतोय, मला व्हिडिओ करतो तर हसतोय माझ्याकडे बोलतो. तर माझ्या कालचा जो ड्रायव्हर होता त्याने चांगला होता, बोलायला वगैरे तरुण होता ना, जरा 35 वर्षाचा होता, चांगला बोलत गेलं होतं. गाणी तर त्याच्याकडे 1 नंबर होती, गाडी प्लेलिस्ट खतरनाक होती. ठीक आहे, आता झालं आहे. इकडे मिलिटरी इकडे.
ओके, तर आपण आलो आहे आत्ता 7 सिस्टर वॉटरफॉलला. तर हा 7 लेवलमध्ये पडतो. हे सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉल हे आहे इथला आणि टुरिस्ट अट्रॅक्शन पण आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो आता. ॲक्च्युली हा 2 लेवलमध्येच दिसतो. ॲक्च्युली हा 7 लेवलमध्ये, पण दिसायला फक्त 2 लेवल दिसतो. जसा आपला ठोसेघरचा आहे साताऱ्यामधला, तो 3 लेवलमध्ये पडतो आणि हा 7 लेवलमध्ये पडतो. आणि तुम्ही विचार करू शकता की हा किती मोठा आहे. त्यामुळे हा मोठा टुरिस्ट स्पॉट आहे. जर तुम्ही लाचुंगला जात असेल तर तुम्हाला गँगटॉक टू लाचुंगला जर जात असेल तर हा रस्त्यातच लागतो. अशी 3-4 वॉटरफॉल आहेत जे मेन आहे. तर त्यातला हा एक आहे. तर आता तुम्हाला त्याचे सिनेमॅटिक शॉट होतो किंवा तिथे जाऊन तुम्हाला एक्झॅक्ट कसा आहे तो दाखवतो. ठीक आहे. ओके, तर सिनेमॅटिक व्हिडिओ काढले, तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा. तर आता पायऱ्यांनी वरती चढून झालं आणि इथं हायटीवर असल्यामुळे जाम दम लागतो. त्यामुळे मी काय जात नाही. माझ्या मित्राला वरती पाठवूया का दाखवतो. का तो वरती एकटा गेला आहे. हावाला वाईटवाला तो मित्र आहे हा. त्याला म्हणलं जा बघू दे काय वर, मग मी येतो. तर हा इथून वॉटरफॉल बघा असं दिसतं. हा वॉटरफॉल आहे. हा इथपर्यंत पहिला पडतोय. ओके, तुम्हाला 3 लेअर दिसतंय तिथून. आता मग मी 3 लेअर दाखवतो. वरचं लेअर तुम्हाला दिसतंय का नाही माहिती. तर काय हे एक वरचं लेअर आहे, हा सेकंड लेअर आहे आणि हा थर्ड लेअर आहे. अजून वर गेलो तर मला वाटतं सगळं दिसेल. तर ह्या पायऱ्यांनी आत्ता वरती आलो आणि जाम दम लागतोय इथे हायटीवर असल्यामुळे. जाम श्वास फुलतोय आणि इतर आलं बघू काय म्हणतो. काय रे वर काय नाही जायचं मग. काय नाही वर जाऊया आता. ओके, तुमच्यासाठी जर वर आलोय मी, तिकडून खालून फक्त तुमच्यासाठी आलोय. कारण की व्ह्यू बघा, तिथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. वरचे 3 दिसत नाही कारण की ते आहेत ना त्या दगडांच्या मध्ये आहेत, त्यामुळे ते दिसत नाही. पण 7 आहेत लेअर म्हणलेत ते. त्यामुळे हा 1 आहे, 2, 3 आणि हा 4. तर हा आता 4 दिसतो. असे 3 आहेत अजून वर. तसं हा 7 सिस्टर वॉटरफॉल. आणि वॉटरफॉलची खासियत बघा ना, इथं बघा ना डबकं झाले तयार आणि खाली पाणी पडतंय. त्यामुळं वरती जर चढायला काय केलं ना खूप भारी वाटेल तिथे थांबायला, पण रिस्की आहे. चला आता आपण खाली जाऊ, डायरेक्ट गाडी जाऊ. तर हा आहे 7 सिस्टर वॉटरफॉल. नक्की भेट द्या, आवर्जून भेट द्या. छान आहे. म्हणजे इकडचे पण वॉटरफॉल वेगळ्या प्रकारचे आपल्या इथं पण आहेत, इकडं पण आहेत. पण इकडचे विंटरमध्ये पण चालू असतात. आपल्या इथं फक्त रेनी सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यातच चालू राहतात. आणि डोंगर बघा, हा एकदम घनदाट झाड आहे तिथं. ओके, झालं आहे आपला वॉटरफॉल एक्सप्लोअर करून. खूप छान आहे. आज एवढे स्पॉट आहेत कारण की आज आपण ट्रॅव्हलिंग आहे लाचुंगपर्यंत, त्यामुळे आपल्याला असे स्पॉट कवर करायला लागणार आहेत. उद्या बघू, मी 0 पॉईंटला जायचा विचार करतो कारण की ड्रीम बकेट लिस्टमधला प्लॅन आहे माझा. सो निघूया आपण आता, परत लेट होईल नाही तर. ठीक आहे, आता पुढच्या पॉईंटला मिळू.
मित्रांनो 1 तास झालं इथं अडकलोय. रस्ता बघा केवढूच आहे, तो ट्रक बघा केवढा आहे, खाली दरी आहे तिकडे मागं तुम्ही दिसतंय. आता तिथं बघा तेवढं दिसती ना झाडं, त्या ट्रकच्या एंडला तिथं दरी आहे. आणि भाई हा ट्रक बघा केवढा आता टर्न करून हा जाणार आहे इथून. चेकपोस्टला अडकलोय आम्ही 1 तास झालं. आणि की खाली खूप गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे यावेळेस. त्यामुळे बघा आता इकडून आपल्याला खाली जायचं आहे. रिव्हर बघा कशी भारी आहे, रिव्हर स्पॉट बघा कसला आहे. बघूया आपल्याला जर इथं फोटो वगैरे काढता आलं तर किंवा व्हिडिओ काढता आला तर दाखवतो तुम्हाला. तिकडून एक एक गाडी सोडतायत आणि हा रस्ता बघा. अरे बापरे, वाघ लाईन लागली आपले पण. गाड्यांची गंमत बघा. गेली 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 चढते का नाही काय माहिती आता ही गाडी. पुढे जाऊन काय होणार आहे मला नाही माहिती. लाचून डेंजर आहे या वातावरणात, तरी मला भीतीच वाटायला लागली होतं. बघू आयटीचा प्रॉब्लेम, पाऊस पडतोय, बर्फ पडतोय, तिकडे तुफानी बर्फ पडतोय. त्यामुळे व्हिडिओ बघा खूप एक्सायटेड व्हिडिओ होणार आहे. चालला मागं. मित्रांनो एवढे खास व्ह्यू आलेत ना आत्तापर्यंत. आणि बघा ना पूर्ण हे झाले. आणि परत जर रड कोसळते असे म्हणता येते, आता माहीत नाही काय होते, बिकॉज ऑफ गाड्या अशा थांबल्यात आणि ते म्हणतात दरड कोसळली आहे. त्यामुळे आता टेन्शन आलं आहे की जातो आहे का नाही आपण, तर काय माहिती. आपण वातावरण एवढं खतरनाक झालं आहे ना, आणि एवढे खोलदार आहेत ना, या वातावरण एवढं खतरनाक झालं आणि खूप खोलदार आहेत. आता ते म्हणतात दरड कोसळली तिकडे, बघूया. दगडं पडत आहेत बघा, एवढं दगडं पडलेले दिसत आहेत तुम्हाला. वरती काम चाललं, आता माहीत नाही किती वेळ थांबायला लागेल. दरड नाही कोसळत, काहीतरी काम चाललं आहे. मे बी दरड कोसळलेली काढत असते, माहीत नाही काय चाललं वरती. पण इकडे व्ह्यू बघा, जाम भारी व्ह्यू आहे, जाम भारी. तुम्ही जर येणार असेल ना नक्की प्लॅन करा, नक्की. म्हणजे सगळं सोडा आणि सिक्कीम गाठा. मी तर म्हणेल जन्नत आहे, जन्नत. तर हा शेवटचा चेकपोस्ट आहे. 2 चेकपोस्ट आता आहे. इथं पण सांगायला लागतं की कुठली गाडी कुठलं चालली, वरती कुठली गाडी चालली. तर इथं खूप स्ट्रिक्ट आहे, खूप स्ट्रिक्ट यार, खूप स्ट्रिक्ट आहे इथं त्या बाबतीत. कारण की हा बॉर्डर रोड आहे ना.
तुम्हाला जे दिसतंय ना हे हे लास्ट इयर म्हणजे 2023चं ते डिझास्टर झालं होतं. वरती लेक जे फुटलं होतं त्याच्यामुळे हे झालेले डिझास्टर. घरं बघा ना अख्खी वाहून गेले. ही अख्खी घरं वाहून गेलीत. इकडं सगळी घरं होती सगळी वाहून गेलीत. आणि हा डॅम होता इथे पुढे डॅम आहे तो सगळा फुटला होता. म्हणजे विचार करा केवढा डेंजर असेल डिझास्टर त्यावेळेस. तो मात्र डॅम फुटलेला दाखवतो. तर तो जो डॅम्प आहे ना तो फुटलेला डॅम्प आहे. काही असं एवढा डिझास्टर झालं तर सगळं वाहून गेलं इकडचं. खाली दरी बघितली ना ते पाणी इथपर्यंत आलं होतं. या लेवलपर्यंत पाणी आलं होतं. विचार करा म्हणजे केवढं मोठं डिझास्टर झालं असेल त्यावेळेस. लाचूनला तोपर्यंत अंधार झाला. इथं 5 वाजताच अंधार होता. आता इथं 5 वाजले अंधार. वॉटरफॉल बघा केवढा भारी. अंधार झाला त्यामुळे आता काही मी माझं शूट करत नाही. हॉटेललाच गेलं बघू. तुम्ही बघा अंधार किती झालाय. आणि तिथं वरती बर्फ दिसतोय बघा पांढरा पांढरा.